नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत आपल्या बागेमध्ये. काजू बघण्यासाठी आलो आहोत, कारण काजू आता तयार होत आहेत. त्याच्यापूर्वी आमची बाग जरा आम्ही साफ करून घेतलेली. हे बघा, इथे गवताचे ढीग वगैरे ठेवलेले आहेत या साईडला. हे बघा, कारण खूप घाण झाली होती बागेमध्ये. मोठमोठं गवत होतं, ते पाऊस संपल्यापासून काढलेलंच नसतं, त्यामुळे तर ते काढून टाकलं आहे. आणि आता बऱ्यापैकी बाग आमची स्वच्छ झाली. हे बघा, तिकडे आंब्याचे झाड आहेत आणि काजू आता तयार व्हायला लागलेत. तर तुम्हाला मी काजू दाखवतो आमचे तयार झालेले. हे बघा, मस्तपैकी आता काजू तयार व्हायला लागलेत. हे अजून तयार झाले नाही आहेत. हे अजून 1-2 आठवड्यामध्ये तयार होतील. ही बघा, इथे एक बी आहे. ही बऱ्यापैकी तयार झाली आहे. ही बघा, ह्याच्यामध्ये आता हा घर खाण्यायोग्य आहे ते. बाकी इकडे जेवढे पण छोटे छोटे काजू आहेत सर्व हे इकडे हे अजून तयार न झाले आहेत. ही बघा, ही एक बी इथं तयार आहे. अजून ही मोठी होईल थोडी. आणि इकडे ज्या बी आहेत त्या आहेत, बऱ्यापैकी आहेत, म्हणजे भाजी करू शकता तुम्ही या काजूची. आणि कुठे आहेत का बघूया. हे बघा, इथे एक बी आहे. हे बघा, दिसते का? हे बघा, असे मध्ये मध्ये बिया आहेत त्या आल्या आहेत. ही बघा, एक बी तयार झालं आहे. ही बघा, मोठी आहे बी इथे. ह्या काजूची पण मोठे असतात बिया खूप. आणि हे पिवळ्या कलरमध्ये येतात या, म्हणजे याचं जे बोंड असतं ना काजूचं, ते पिवळ्या कलरमध्ये येते इथे. आणि बाकी सर्व जे आहेत हे ते कलर ते वाले ते हे सर्व लाल बोंडवाले आहेत. इथे एक आवळणीचं झाड आहे या साईडला, आणि त्या साईडला पण कलम आहेत तिकडे. ह्या झाडाची साईज बघा मित्रांनो, किती मोठी आहे बियांची. हे बघा, इथे बिया मोठ्या आहेत. एक इथे बिया आहे. या साईडला खाली आहेत 2. इकडे आहेत. पुन्हा या साईडला एक आहे बी. ही बघा, साईज बघा फक्त तुम्ही बियांची. इकडे खाली एक आहे. इथे बिया मोठ्या आहेत हे सर्व. हे वेंगुर्ला 6 नंबरचे ॲक्च्युली कलम आहे. हां, हो, 6 नंबरचंच आहे. याला अजून इथे पालवी फुटते आहे. हे अजून धरेल कलम. बिया यायला चालू झाल्या आहेत. इथे छोटे छोटे आले आहेत. हे बघा, इथे आले आहेत. या साईडला एक आहे परत. हे बघा, इथे पण आले आहे बी. हे कलम फुटतं आहे अजून. होईल हे पण कलम आता बिया द्यायला सुरुवात झाली आहे, होतील कलम. हे बघा, हे आमचं एक काजूचं कलम मेलं आहे, इथे बघू शकता. हे बघा, ॲक्च्युली याला काय झालं होतं माहीत आहे, याला कीड लागली होती, त्यामुळे पूर्ण कलम सुकला आहे. म्हणजे एक पान शिल्लक नाही आहे झाडावरती, आणि पूर्ण सुकलं आहे कलम. तुम्हाला मी त्याच्या मुळामध्ये जाऊन दाखवतो. हे बघा, हे असं कीड असते एक प्रकारची. हे बघा, इथे ती कीड खालपासून ती वरवर अशी आतमधून येते, म्हणजे पूर्ण त्याचं जे खोड असतं ते पोखरून काढते, आणि पूर्ण कलम त्याच्यामुळे मरतं आहे. याला खत घातलं असल्यामुळे याची हालत झाली आहे. हे मेलं आहे. याच्या मुळामध्ये ते असतात, यांचा जो किडा असतो तो मुळामध्ये असतो. 1-2 नाही तर 3 असे ते मोठे किडे असतात, लांबडे, म्हणजे आपला कसरुंड असतो ना, तसे ते हे असतात किडे. ते जांभळीच्या मधामध्ये असतात. मग त्या खालून खात येतं, वरती येतात, त्याच्यामुळे झाडांची वाढ लागते. आणि हे पूर्ण कलम मेलं आहे पूर्ण. हे ते पूर्ण सुकलं आहे कलम. हे बघा, आता हे फक्त ह्याची लाकडं जाळण्यासाठी आपण वापरू शकतो, बाकीचा आता तसा काही उपयोग नाही आहे. हे बघा, या ठिकाणी छोटे आंबे. हे बघा, याला पण बऱ्यापैकी आंबे आले आहेत. हे बघा, इकडे छोटे छोटे सर्व आंबे आहेत. आंबे आले आहेत बऱ्यापैकी इकडे. तिकडे पालवी आहे अजून. या साईडला पण पालवी आहे या इकडे. आणि याच्यावर बऱ्यापैकी आंबे आहेत ह्या एका झाडावरती. इकडे छोटे छोटे आंबे आले आहेत. ते 1-2 महिन्यामध्ये मोठे होतील आता. हे बघा, मस्त आंबे आले आहेत तिथे ह्या झाडाला. त्या साईडला पण अजून हीच आहे, म्हणजे आपली पालवी आहे. इकडे पण अजून पालवी आहे.
छोटी छोटी दिसते. आणि हे फुटलं आहे कलम चांगलं, ते पण कलम चांगला फुटला आहे. बऱ्यापैकी फूट आहे ह्या इकडच्या कलमांमध्ये. हा बागेच्या वरच्या साईडचा भाग आहे आमच्या. आणि ती मधून आमच्या भिंत केली अणुऊर्जेची, बघू शकता तिकडून. ती अशी पूर्ण बरोबर आमच्या बागेच्या मधून अशी भिंत गेली. हे बघा, ह्या झाडावरती पण आंबे आहेत. हे बघा, याची पण फूट चांगली आहे झाडाची. या तिथे टेकू लावलेत, कारण वजन वाढल्यामुळे त्या फांद्या खाली येत आहेत, त्याच्यामुळे तिकडे. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ इथेच संपवतो, कारण आता खूप वेळ आहे आणि आपल्याला घरी पण जायचं आहे. तर धन्यवाद, आभारी आहे.